श्री स्वामी समर्थ. मकर राशी 1 ते 31 मार्च मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मार्च महिना तुमच्यासाठी नेमका काय घेऊन येत आहे? तुमच्या मेहनतीला यशाची साथ मिळेल का? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील की आणखी संयमाची परीक्षा होईल? आर्थिक स्थिती मजबूत होणार का की खर्च वाढून ताण जाणवेल? प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का की काही गैरसमज डोके वर काढतील? आरोग्याच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी लागेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मकर राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मार्च महिना मकर राशीच्या व्यक्तींसाठी ध्येय धोरणे ठरवण्याचा, संयम राखण्याचा आणि परिश्रमांचे फळ अनुभवण्याचा काळ ठरेल. तुमची रास कष्टाळू, शिस्तप्रिय आणि जबाबदारी स्वभावाची असल्यामुळे या महिन्यात अनेक गोष्टी तुमच्या नियोजनानुसार घडताना दिसतील. काही ठिकाणी अडथळे येतील, पण तुमच्या चिकाटीमुळे मार्ग नक्कीच निघेल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया मार्च महिन्यातील विविध क्षेत्रातील संकेत. मार्च महिना सुरुवातीला थोडा तणावपूर्ण वाटू शकतो, कारण काही प्रलंबित कामे पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. मात्र जसजसा महिना पुढे जाईल तसतसे परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय क्षमता अधिक मजबूत होईल. कुटुंब, करिअर आणि आर्थिक बाबतीत संतुलन साधण्याची गरज राहील. काही जुने प्रश्न मार्गी लागतील. महिन्याच्या उत्तरार्धात एखादी आनंद वार्ता मिळू शकते. मानसिक परिपक्वता आणि संयम हा या महिन्याचा मुख्य मंत्र ठरेल. करिअर आणि व्यवसाय. नोकरदार मकर राशीच्या व्यक्तींना या महिन्यात मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक होईल किंवा तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. नवीन जबाबदारी स्वीकारण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे जा. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहणे हिताचे ठरेल. सहकाऱ्यांशी समन्वय राखल्यास मोठे प्रकल्प यशस्वी होतील. काहींना बढती किंवा वेतनवाढीचे संकेत मिळू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सकारात्मक संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मार्च महिना विस्ताराचा आहे. नवीन करार, नवीन ग्राहक किंवा नवीन शाखा सुरू करण्याचा विचार करता येईल. भागीदारीत काम करताना पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. मार्केटिंग आणि प्रचारावर लक्ष दिल्यास फायदा होईल. थोडी जोखीम घेतल्यास मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना स्थिरतेचा असला तरी खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरगुती खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च किंवा वाहनाशी संबंधित खर्च वाढू शकतो. अनावश्यक खरेदी टाळणे आवश्यक आहे. बचतीवर भर दिल्यास भविष्यातील योजना सुलभ होतील. गुंतवणुकीसाठी दीर्घकालीन योजना अधिक फायदेशीर ठरतील. शेअर बाजारात सावधगिरी बाळगावी. महिन्याच्या अखेरीस एखादा अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. कौटुंबिक जीवन. घरगुती वातावरण या महिन्यात बऱ्यापैकी समाधानकारक राहील. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. एखादा कौटुंबिक कार्यक्रम किंवा समारंभ होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर करण्याची संधी मिळेल. घरात शांतता राखण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. काही वेळा कामाच्या व्यापामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ शकते, पण वेळ काढून कुटुंबासोबत वेळ घालवा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधात असलेल्या व्यक्तींसाठी मार्च महिना स्थैर्य देणारा ठरेल. जोडीदारासोबत भविष्याची चर्चा होऊ शकते. गैरसमज दूर करून नात्यात गोडवा वाढेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. काही वेळा हट्टीपणा किंवा कामाचा ताण यामुळे किरकोळ वाद होऊ शकतात, मात्र समजूतदारपणाने प्रश्न सुटतील. अविवाहितांसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. विवाहासाठी स्थळ शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी अधिक मेहनत घ्यावी लागेल. वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळू शकते. परदेशी शिक्षणाचा विचार करणाऱ्यांसाठी काही सकारात्मक घडामोडी होतील. मात्र सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळावे. पालकांनी मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा हाडांशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. नियमित चालणे, योग किंवा प्राणायाम फायदेशीर ठरेल. मानसिक ताण टाळण्यासाठी ध्यानधारणा करा. झोपेची कमतरता टाळा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. या महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. समाजात तुमची प्रतिमा मजबूत होईल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सन्मान मिळू शकतो. नवीन ओळखी होतील आणि त्यातून भविष्यात लाभ मिळेल. मात्र सणांवर अतिविश्वास ठेवू नका. स्वतःचे ध्येय स्पष्ट ठेवा. वैयक्तिक विकासासाठी एखादा नवीन कोर्स किंवा कौशल्य आत्मसात करण्याचा विचार करू शकता. उपाय: शनिवारी शनिदेवाची पूजा करून तिळाचे दान करा. दररोज सकाळी ओम नमः शिवाय जप करा. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. निर्णय घेताना संयम बाळगा आणि घाई करू नका. एकूण मार्च 2026 हा महिना मकर राशीच्या व्यक्तींना कष्टाचे फळ देणारा आणि स्थैर्य वाढवणारा ठरेल. संयम, शिस्त आणि सातत्य या गुणांमुळे तुम्ही अडचणींवर मात कराल. आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रात हळूहळू प्रगती दिसून येईल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. यश तुमच्या मेहनतीतच दडलेले आहे. मार्च महिना मकर राशीच्या व्यक्तींसाठी स्थैर्य, संयम आणि प्रगती यांचा सुंदर संगम ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला काही कामांचा ताण जाणवेल. अपूर्ण राहिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. मात्र तुमचा शिस्तबद्ध आणि चिकाटीचा स्वभाव तुम्हाला योग्य मार्गावर ठेवेल. हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल आणि आत्मविश्वासात वाढ होईल. एकंदरीत हा महिना तुम्हाला मेहनतीचे फळ देणारा, जबाबदाऱ्या वाढवणारा आणि भविष्यासाठी भक्कम पाया घालणारा ठरेल. संयम, सकारात्मकता आणि नियोजन या 3 गोष्टी लक्षात ठेवल्यास मार्च महिना तुमच्यासाठी यशस्वी आणि समाधानकारक जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.